अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर म्हणजे काळा रंग, अबीर म्हणजे बुक्का, अबीर म्हणजे एक पावडर आणि गुलाल म्हणजे एक लाल रंग, गुलाबी रंग. ह्या दोन्ही वस्तू आपण जेव्हा पांडुरंगावर उधळतो, त्याच्या शिरावर त्याची उधळण करतो, त्यावेळी तो नाथ नाचू लागतो. तो कोठे नाचतो तर तो माझ्या घरी नसतो, माझ्या घरात नसतो. हा झाला लौकिक. आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होईल असा त्याचा खरा अर्थ. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की आपण नेहमी बाहेर बाहेर आणि बाहेरच पाहतो, पण आपल्या आत काय चाललं आहे, आपल्यात काय चांगलं आहे ते लक्ष देत नाही. आणि त्यामुळे आतलं आत कसंच राहतं आणि आपण फक्त बाह्य कर्मकांड, बाह्य उपचार याच्याकडे लक्ष देतो, त्याच्याचकडे आपली दृष्टी राहते. आता मी अभंगाला सुरुवात करतोय. शक्य झालं तर थोडस मी सुचवीन तेव्हा द्या. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग.
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. आषाढी कार्तिकी पंढरीला येती, आषाढी कार्तिकी पंढरीला येती, आषाढी कार्तिकी पंढरीला येती, आषाढी कार्तिकी पंढरीला येती, आषाढी कार्तिकी पंढरीला येती. पंढरीच्या वाटेवरती संत गोळा होती, पंढरीच्या वाटेवरती संत गोळा होती. तुका म्हणे नाम घेता, 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 तुका म्हणे नाम घेता. भक्त होती रंग नाथा घरी नाचू माझा, नाथा घरी नाचू माझा, नाथा घरी नाचू माझा. बघा पांडुरंग अबीर गुलाल. Oh,